नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण मेथीची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आजपर्यंत तुम्ही कोथिंबीरची वडी बऱ्याचदा खाल्ली असेल, पण अशी मेथीची खमंग खुसखुशीत वडी कधीच खाल्ली नसेल। तर ही खुसखुशीत वडी बनवायची कशी यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। त्यामध्ये 3 ते 4 बारीक चिरून घेतलेली मिरची आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। पाणी न घालता इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। आता हे वाटण एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर एका बाउलमध्ये इथे मी एक जोडी मेथीची पेंडी घेतलेली आहे। मेथी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे। आता वाटण घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, एक अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर अशी हळद यामध्ये घालायची आहे। ओवा इथे आपण थोडासा यामध्ये घातलेला आहे आणि सर्वात शेवटी इथे आपण थोडंसं तीळ यामध्ये घातलेलं आहे। आता तीळ घातल्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेणार आहोत। आता इथे आपण हाताने हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चांगलं या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। बेसन पीठचा वापर इथे आपल्याला गरजेनुसार करायचा आहे। सुरुवातीला इथे मी 1 कप बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे। आता हाताने इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे मी हे मिक्स केल्यानंतर यामध्ये मला अजून थोडंसं बेसन पीठ घालण्याची गरज वाटत आहे। यासाठी इथे मी आणखीन अर्धा कप बेसन पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही। जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। आता इथे मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर हाताला इथे आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याचा एक लांबट आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मी या मिश्रणामध्ये 2 लांबट आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता या तयार केलेल्या गोळ्याला इथे आपण थोडंसं वरून तीळ लावून घेणार आहोत। आता एका साईडला गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। त्यावरती इथे आपल्याला ही चाळण ठेवून द्यायची आहे। चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच हे गोळे आपल्याला या चाळणीवरती ठेवायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवरती छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हे चेक करून घेणार आहोत। जर सुरीला खूप जास्त असे पीठ चिकटत असेल तर आणखीन 5 मिनिटं तुम्ही इथे वाफ देऊ शकता। आता आपण हे काढून घेतलेलं आहे। इथे आपण आता या वड्या कट करून घेणार आहोत। तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजच्या हव्या त्या आकाराच्या वड्या कट करून घेऊ शकता। इथे मी मीडियम साईजच्या लांबट आकाराच्या या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली ही मेथीची वडी तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने इथे मी बाकीच्या सुद्धा वड्या कट करून घेतलेल्या आहेत। यानंतर इथे आपल्याला एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे।
तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण या वड्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि मंद आचेवरती आपल्याला या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. आता 1-2 मिनिटांनंतर इथे आपण या वड्या पलटी करून घेतलेल्या आहेत आणि मंद आचेवरती इथे आपण गोल्डन कलर येईपर्यंत या वड्या छान अशा तळून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे या वड्यांना छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आपण या वड्या आता काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मेथीच्या खमंग खुसखुशीत वड्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. थँक्यू.